त्याला पण असा ध्वनी येतो जो असा आपण फिरवला, हा सिंगिंग बॉल आहे बघा, तर असा आवाज येतो। हा मेडिटेशन साठी सुंदर नक्षीकाम केलेले बघा, बघू शकता तुम्ही। सुंदर असे आपल्या देवाऱ्यात वगैरे ठेवायला किंवा। नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। काल आपण व्हिडिओ बनवला होता आपल्या दुकानात काय काय मिळतं त्याचा पार्ट 1 समजा, हा आपण दुसरा भाग बनवतोय। तुम्ही त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण आपल्या दुकानात अजून काय चांगल्या गोष्टी आहेत ज्या कालच्या व्हिडिओत राहिल्या होत्या त्या दाखवण्यासाठी मी आज पहिलीच सुरुवात करते सिंगिंग बॉल पासून। हा सिंगिंग बॉल आहे बघा, तर असा आवाज येतो। हा मेडिटेशन साठी वगैरे किंवा असा जो म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी हा सगळ्यात उत्तम असा सिंगिंग बॉल हा आपल्या दुकानात उपलब्ध आहे। तसंच आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे, तर आपण अशा पंचधातूमध्ये गुरुपूजनासाठी सुंदर अशा पादुका आपण आणलेल्या आहेत, ज्या पंचधातूमध्ये आहेत। आपण गुरुपूजन करतो त्यावेळी ह्या आपण घरामध्ये पूजू शकतो किंवा गुरूंकडून आज्ञा घेऊन घरात आणून त्या पण पूजू शकतो। त्यासाठी हा स्पेशल पंचधातूच्या पादुका। त्याच्यानंतर आली ही घंटा आले बघा, ही काचेची घंटा आहे, त्याला पण असा ध्वनी येतो जो असा आपण फिरवला, त्यासाठी आहे मन एकाग्र करण्यासाठी, मेडिटेशन साठी सगळ्यात उत्तम असं हे मन एकाग्र करण्यासाठी आणि मेडिटेशन साठी एकदम उत्तम आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या वेळेला कीर्तिमुख दाखवलं होतं, ते कीर्तिमुख आपण घराच्या वरती असं लावू शकतो। त्यासाठी आहे काही दृष्ट शक्ती घरात येऊ नये किंवा प्रत्येक देवळाच्या वरती हे असतं, तसंच आपण आपल्या घराच्या वरती चौकडीवर लावलं तर घरामध्ये कायम पॉझिटिव्ह राहण्यासाठी एकदम सगळ्यात उत्तम आहे, ते घेऊ शकता। त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पंचमुखी हनुमान येतो असं बघा, तो पण आपण घराच्या वरती लावतात। पंचमुखी हनुमान म्हणजे रामायणामध्ये रामाला अहिरावण महिरावणनी पळवून नेलेलं होतं, त्यावेळेस सुटका करण्यासाठी मारुतीराय गेले होते, तेव्हा त्यांनी हा अवतार घेतला होता पंचमुखी हनुमानचा। ते हे रूप आहे, हे आपल्या घराच्या वरती दरवाज्यावरती आपण लावू शकता, त्यासाठी आहे। त्याच्यानंतर अशा काशाची वाटी आपल्याकडे, जसा नाद तुम्ही बघू शकता, ही एकावर एक असं इथे घासलं असं समजा, आणि घासल्यानंतर असा काळा भाग झाला तर ही ओरिजिनल समजायची। उष्णता वगैरे कमी करण्यासाठी, पायांच्या तळव्याला घासण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी ही आपल्याकडे आहे। त्याच्यानंतर देवघरात ठेवण्यासाठी आपण बघू शकता असा तांब्याचा गडू, त्याला देवगडू म्हणतात, तो आपण आपल्या देवाऱ्यात पाणी भरून ठेवू शकता, दूध भरून ठेवू शकता, त्यासाठी आहे तो घेऊ शकता। त्याच्यानंतर ही रेग्युलर मध्ये आपली पंचपात्र आहेत, 4 कोणावली आहेत। तसंच त्याच्याबरोबर असं कुयरी सारखं अँटिक मध्ये लुक दिलेलं स्पेशल वालं हळदी कुंकाचं भांडं, ते पण आपल्याकडे मिळेल। त्याच्याबरोबर हे हत्ती आहेत बघा, गजलक्ष्मी म्हणतात, सुंदर असे पंचधातूचे। याच्यात विविध साईज आहे, जसं की 1 इंचापासून अगदी तुम्हाला 5 ते 6 इंचापर्यंत मिळेल, अशी सुंदर नक्षीकाम केलेले बघा, बघू शकता तुम्ही। सुंदर असे आपल्या देवाऱ्यात वगैरे ठेवायला किंवा डेस्क बोर्ड वगैरे ठेवण्यासाठी उत्तम। त्याच्यानंतर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलाच होता, हे धनकुंचन सेवा आहे। त्याच्या म्हणजे पंचरत्न यंत्र सगळं ज्या लक्ष्मीला प्रिय असतात वस्तू त्या, आणि त्याच्याबरोबर असा धनकुंचन ग्लास ज्याच्यामध्ये विष्णू आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहेच, आणि शंख चक्र पद्म असं हे सगळं आहे याच्याबरोबर। हे पण ही उपासना आहे लक्ष्मीची, त्याचा स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला बघायचा असेल आमच्या चॅनलवर बघू शकता। त्याच्यानंतर हे दरवाजावरच लावण्यासाठी किंवा देवाऱ्यावर लावण्यासाठी विष्णूचं स्वरूप, शंख चक्र पद्म गदा, हे सगळं आहे बघा, बघू शकता। त्याच्यानंतर देवाऱ्यामध्ये पूजण्यासाठी ही उतरंड आहे। ही उतरंड म्हणजे एक माँ अन्नपूर्णाची उपासना आहे। घरामध्ये कायम आर्थिक स्थिती व्यवस्थित राहावी किंवा अन्नपूर्णेचा कायम तुम्हाला आशीर्वाद राहावा, त्यासाठी ही उपासना केली जाते, त्याला म्हणतात उतरंड। हे आपल्या पहिल्यापासून पूर्वजापासून चालत आलेलं आहे, तर हे पण तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2-3 साईज आहेत, जसं की हे स्पेशलवाला आहे, हे रेग्युलरवाला आहे। त्याच्यानंतर हा महालक्ष्मीचा दिवा आहे बघा, गजलक्ष्मी दीपक म्हणतात त्याला,
हा पण आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. ओके, अशाच वेगवेगळ्या आपण आपल्या दुकानात काय वस्तू मिळतात त्याचा सखोल असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला अजून काही वस्तू बघायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा की हा तिसरा भाग पण बनवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.